भरी जवानी में जब आप आपके लाइफ के मेंटली फिजिकली इमोशनली टॉप पे होते हो और तब 100 सीढ़ियां चढ़ने के बाद जब आपके लंग्स आपको मुझसे ना हो पाएगा बोल के लिप चॅट कर देते हैं, तब क्या होता है चलिए देखते हैं। तर भाई दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण उद्या उठून आपण 6 वाजता निघायचंय असं बोलणारे आम्ही 5 मिनिट झोपू दे ना संघटनेचे अध्यक्ष 7:30 वाजता निघालो होतो लोणावळासाठी। आणि त्यात पण आमची चूल बघा, मुंबई पुणे हायवेवरनं जायचं हे माहिती असून सुद्धा आम्ही निघालो होतो स्कूटी घेऊन, क्योंकि रिस्क है तो इश्क है ना भाई। एनिवेज इश्क का तो पता नहीं पर खुद के लिए रिस्क बिल्कुल भी नहीं ले सकती। त्यासाठी पर्स मधनं एका हाताने गॉगल काढायचं स्ट्रगल तुम नहीं समजोगे बाबू भैया। आता बघा, भलेच तुम्ही फक्त 50 किलोमीटर दूर ट्रिपला जाताय तरी पण देवाचं दर्शन घेणं इज मॅन्डेटरी, म्हणून सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो एकवीर आई तू डोंगरावरी। आणि इथं चढताना माझ्या मनात प्रश्न आला, हे आधीचे लोक घोडे घेऊन चढायचे, आपल्याला पायी पायी चढणार। एनिवेज आणि मग देवीसाठी पूजा घेऊन आणि माझ्यापेक्षा मोठी माझी जिन्सी लेस 100 वेळा बांधून जेव्हा माझ्या डोळ्यांनी हे सुंदर लेणीचं दृश्य बघितलं, माझा थकवा तिथं छूमंतर झाला। मग दर्शन घेऊन बॉडी मधलं 100% पाणी इव्हॅपोरेट नको व्हायला म्हणून 100च्या स्पीडने ताक पिलं। आणि मी जरी जिवंत मांजरांची फॅन नसली तरी ह्या क्यूटू मांजरीला उलुलुलू करून मिसळ खाऊन आम्ही निघालो होतो रिसॉर्ट साठी। आता बघा, रिसॉर्टला पोहोचल्यानंतर खूप सारी गडबड झालीये, ती आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बघू। तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, बाय।